नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण एकादशीची माहिती जाणून घेणार आहोत. उद्याची एकादशी आहे सफला. सफला एकादशी ही हिंदू परंपरेनुसार ही मार्गशीर्ष महिन्यात येणारी अत्यंत पवित्र एकादशी आहे. सफला म्हणजे यश देणारी, फल देणारी. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि साधी पूजा केल्यास अडथळे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून ही एकादशी श्रद्धेने पाळली जाते. सफला एकादशी जर केली तर तुमचं नशीब उजळेल. असा मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे. त्या कथेचं नाव आहे अडचणीतला भक्त. काय आहे कथा ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा एक भक्त होत. त्याचं आयुष्य बाहेरून खूप सामान्य दिसत होतं, पण मनात मात्र खूप गोंधळ होता. कामात अडथळे, घरात तणाव आणि मनाला सतत प्रश्न. मी एवढा प्रयत्न करतो तरी मार्ग का सापडत नाही? तो रात्री शांततेत बसायचा आणि देवाकडे पाहायचा आणि मनातच प्रार्थना करायचा, देवा मला माझा मार्ग दाखव. तेव्हा त्याला श्रद्धेची जागृती आली. एके दिवशी एक सकाळ उजाडली. घरात शांतता होती. सूर्याची कोवळी किरणं आत येत होती. त्या दिवशी काहीतरी वेगळं वाटत होतं. मन अचानक शांत झालं. भक्ताला जाणवलं, आज काहीतरी चांगलं घडणार आहे. त्याने मनाशीच ठरवलं, आजचा दिवस पूर्ण श्रद्धेने देवाच्या नामस्मरणात घालवायचा. मनापासून प्रार्थना करायची आणि मनापासून केलेली प्रार्थना देवाला नेहमीच प्रिय असते. तो भक्त शांतपणे बसला. डोळे मिटले, हात जोडले. कोणती मागणी केली नाही, कोणती तक्रार पण केली नाही. फक्त एक भावना होती, माझं मन शुद्ध ठेव. त्या क्षणी त्याला देवाची उपस्थिती जाणवली. जणू त्याच्या भोवती एक अदृश्य शक्ती आहे असं त्याला अनुभवलं. त्याला एक दिव्य अनुभूती आली. त्या शांततेत एक दिव्य तेज प्रकट झाल्यासारखं त्याला वाटले. ते दिव्य तेज असं होतं, ना आवाज होता, ना शब्द होते, फक्त एक संरक्षणाची भावना, भीती नाहीशी होणारी भावना. मन स्थिर झालं त्याचं. जणू कोणीतरी सांगत होतं, तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. ही अनुभूती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद बनली. त्या दिवसापासून त्या भक्ताने एक साधी गोष्ट सुरू केली. दररोज शांत मनाने त्याने स्वच्छ पाणी देवाला अर्पण केले आणि काही क्षण मौन धारण करून कोणताही दिखावा केला नाही. फक्त श्रद्धेने रोज देवाला पाणी अर्पण करणे आणि मौन धारण करून मनात देवाचा नामजप करणे, एवढेच त्याने सुरू केले. तेव्हापासून त्याचे मन हलके वाटू लागले. विचार स्पष्ट होऊ लागले. त्याच्या मनात शांती आणि समाधान आतून वाटत होते. काही दिवसातच त्याची परिस्थिती बदलू लागली. संकट नाहीशी झाली नाही, परंतु त्याला सामोर जाण्याची ताकद त्याला मिळाली. भक्ताच्या चेहऱ्यावर आता शांत हसू होतं. त्याला कळून चुकलं, देव नेहमी उत्तर देतो, फक्त आपण ऐकायला शिकलं पाहिजे. या कथेचा संदेश. कथा ही श्रद्धा, संयम आणि एक आपण साधा उपाय केला तर देव आपल्यावर नेहमी प्रसन्न होतातच आणि चमत्कार हे दाखवतातच. म्हणून देवाचं नामजप आणि देवाची पूजा ही नेहमी श्रद्धेने आणि मनातूनच करावी लागते. हर हर महादेव. श्रद्धा ठेवा, मार्ग सापडतोच. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.